हे बघा, सभागृहात मी स्वतः उभा आहे, अध्यक्ष उभे आहेत. डेकोरम पाळा. आपण बसून घ्या, बसून घ्या. दोन्ही बसून घ्या, बसून घ्या. पहिली दोन्ही बाजूनी बसून घ्या, बसून घ्या. ताई खाली बसा, खाली बसा. राम कदमजी, आपण आपल्या जागेवर बसा. नाही, काय झालं अध्यक्ष महोदय, बघा, खरं जे मी बोललो त्याच्यात एकही शब्द खोटा असेल तर त्याच्यातून काढून टाका. खरं बोलणं, खरं ऐकण्याची सवय ठेवा विजयराव, खरं ऐकण्याची सवय ठेवा. आणि तुम्हाला मी सांगतो, आणि तुम्हाला सांगतो, नाही अरे त्याचाच आहे. नाही, खाली बसून बोलू नका असं. आणि म्हणून वारकरी नाही, याच्यामध्ये वारकऱ्यांचाही विषय होता ना, त्यामुळे आम्ही तो वारकरी शेतकरी सगळे सोबत घेतले. आता तुमचा काय त्याला विरोध आहे का? वारकऱ्यांना आहे का विरोध? शेतकरी कोण आहे? शेतकरी दिंडीमध्ये जाणारा वारकरीच आहे. बरोबर की नाही? तर त्यामुळे शेतकरी पण वारकरी दिंडीमध्ये जाणार आहे. त्यामुळे महिला वारकरी नाहीत का? मग त्यांच्यासाठी आम्ही काय केलं ते बोलू नये का? आता तरुण मुलं वारकरी जातात ना दिंडीमध्ये. त्यामुळे आम्ही विजय भाऊ काय माहितीये, आता हे बघा, एक लक्षात घ्या. नाही, हे अत्यंत चुकीचा पायंडा या सभागृहात आपण पाडत आहात. राज्याचे सन्मान्य मुख्यमंत्री लक्षवेधीला उत्तर देत असताना असं डिस्टर्ब करणं योग्य नाही. आता या पुढे जर डिस्टर्ब झालं तर मला कठोर कारवाई करायला लागेल. आणि म्हणून नाही, दोन्ही बाजूला आहे बाबा, आपलं शांत बसा. मी आपल्याला एवढंच सांगतो की कालचा जो काही अर्थसंकल्प आहे त्यामध्ये हे सगळेजण वारकरी आहेत, शेतकरी आहेत, कष्टकरी आहेत, कामगार आहेत, महिला आहेत, सगळे लोक ज्येष्ठ नागरिक आहेत. आणि हा ज्येष्ठांचा विषय आहे ना, आजचा हा ज्येष्ठ नागरिकांचा विषय आहे. आपला सिनियर सिटीजनना आपल्याला यात्रा करायची आहे, बरोबर. आता त्याच्यामुळे अनुषंगाने हे सगळे विषय आले. आणि आता तुम्हाला मी सांगतो, बघा, आता हे सर्व आम्ही केल्यामुळे, योजना केल्यामुळे आता तुम्हाला तुमचं फेक नॅरेटिव्ह चालू शकत नाही. जनता वास्तवता काय आहे ते आता जनतेने ओळखलेली आहे. तुम्ही एवढं सगळं करून पण, आवाड तुम्ही नव्हते, एवढं करून पण पंतप्रधान पदापासून मोदींना रोखू शकले का? तुम्ही नाही रोखू शकले. रोखू शकले का? अरे थांबा, महाराष्ट्र म्हणजे बघा, ऐका तुम्ही ऐका. अरे ज्यांना खोटं बोलून तुम्ही मतं घेतली ना, ते आता आमच्याकडे आले, बोले गलती हुई है हमारी. तुम्हाला मी सांगतो, आले तुम्हाला मी सगळं सांगेन. तुम्हाला माहित आहे ते कोण कुठून येतात ते माहित आहे. आणि म्हणून विजयराव हे बघा, विजयराव देतो का तुम्ही उत्तर देतो. आणि म्हणून तुम्हाला सांगतो, अध्यक्ष महोदय, मी कधी खोटं बोलणार नाही. मी आयुष्यामध्ये कधीही खोटं बोलत नाही. आणि दुसरी गोष्ट, मी जे करतो ते लपून छपून करत नाही, उघडपणे करतो. आणि मी केलेलं काम सगळ्यांना माहित आहे. 2 वर्षापूर्वी जे काही केलं ते ओपनली केलं आणि तुम्हाला तुमची जागा दाखवून टाकली. आणि म्हणून मी एकच सांगतो, अध्यक्ष महोदय, प्रताप सरनाईक यांनी ही योजना जी आणायची विनंती केलेली आहे, या ज्येष्ठ लोकांसाठी. श्रावण बाळांनी पण आपले कावड घेऊन म्हणजे कावड यात्रा केली होती. तर असे अनेक आमचे सदस्य आहेत की ते आपल्या आपल्या मतदारसंघातल्या ज्येष्ठांना तीर्थक्षेत्र यात्रा घडवतात.
आता हज यात्रेला पण काही लोक जातात, ते त्यांची यात्रा करतात. आणि म्हणून याच्यामध्ये प्रताप सरनाईक यांनी या योजनेमध्ये हिंदू, ख्रिश्चन, शीख, बौद्ध, जैन धर्मियांच्या महत्वाच्या तीर्थ नाही आहे ना, होतो आहे ना, अरे हो आहे, ते तर हज यात्रा आहेच ना. तर याच्यामध्ये या सर्व तीर्थस्थळांचा हे करावा, मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना करावी अशी मागणी आहे त्यांची. अध्यक्ष महोदय, मी सांगतो आपल्याला की वयोश्री योजना देखील आपण केलेली आहे. ज्येष्ठांना वयोश्री योजना आपण केली. हॉस्पिटलमध्ये आरोग्याची तपासणी असेल, त्यांना औषधोपचार असेल, त्यांना देखील आपण आरोग्य विभागाला मी सूचना दिलेल्या आहेत. त्यांना एक वेगळं ते गेल्याबरोबर त्यांना उपचार त्यांना मिळाले पाहिजे, ती देखील आपण योजना केलेली आहे. आणि ज्येष्ठांसाठी आपण ही जी काय आता आपण मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना हे आपण सुरू करत असताना याच्यामध्ये आज आपण एक धोरण ठरवूया, एक पॉलिसी ठरवूया, नियमावली करूया आणि त्याच्यामधून दर वर्षाला किती लोकांना आपण देऊ शकतो, 5,000 लोकांना पाठवू शकतो, 10,000 लोकांना पाठवू शकतो, अशा प्रकारची नियमावली करू. आणि त्या नियमावलीच्या अंतर्गत आपण बाय रोटेशन या ठिकाणी त्यांची ऑनलाईन आपण त्यांचे अर्ज मागू, ऑनलाईन अर्ज मागू. आणि ही योजना जी आहे ही अतिशय सुलभपणे, बघा सगळ्यांची इच्छा नसते, की इच्छा असते पण जाऊ शकत नाही. आणि मग असे जे लोक आहेत ज्यांची ऐपत आहे ते तर आपलं देवदर्शन करतातच, त्यांची मुलं परिवार यांच्या सोबत करतात. पण काही लोक आहेत त्यांची इच्छा असून देखील त्यांना करता येत नाही. म्हणून अशा ज्येष्ठांना आता ही जी आहे, कारण ही महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे, आणि म्हणून या ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना आम्ही लागू करू. आणि त्याचाही आशीर्वाद सरकारला मिळेल, तुम्हाला थोडा मिळेल, आम्हाला जास्त मिळेल. आणि आता इथून पुढे आणखी काही दिवस आहेत, त्याच्यामध्ये बघा नवीन नवीन आणखी निर्णय घेऊ आम्ही. म्हणजे निर्णय घेतल्यानंतर नाही, आचारसंहितेला टाइम आहे अजून. आता हे योजना आम्ही राबवणार ताबडतोब, हे लगेच सुरू होणार. आणि त्यामुळे विजयराव, तुम्ही एकदम ह्या सर्व योजनांमुळे विरोधी पक्ष नेता म्हणून चांगलं मजबूत काम करताय. ते विरोधी पक्ष नेता म्हणून कायमचं काम आपण करत राहा. आणि असे तुम्ही काल नाना पटोले आणि या सगळ्यांना सोडून ते गेले आणि तुम्हाला तिकडे मीडियावर तुम्हालाच बघत होतो फक्त सगळ्यांनी